श्री एकनाथ महाराज की जय। अत्यंत गरम पाषाण नामे उतरले संपूर्ण तेथे बापुरे वर्ण कोण श्री लक्ष्मण अधिकावया रामचंद्र भगवान की जय। महाभारत रामायणामध्ये लक्ष्मण शक्ती मुक्त उत्सवाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र ऑनलाईन रामायणाचा विषय असा झालाय, आपण सगळे सांगणारे विषय काय सगळे सांगणारे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहिती रामायण काय आहे. आता रामायणाचं रूढ आहे का काय व्यवस्थित. आता 9 वाजले आणि आपल्याला आता किती उरले, दुसरा संपलं नाही. आता बरोबर वेळेवरती आपल्याला दुसरा पण संपलेला सगळ्यांनी सगळेच आता व्यवस्थित घ्यायचे आणि आपल्यालाच करायचं. त्याच्यामुळे घाईगडबड करू नका. सगळ्यांचा एका व्यवस्थित शक्ती आपली सूर्योदयापर्यंत पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. सुंदर गतीला सन्मान देतो. मला नामाचं महत्व सांगताय. नाम किती असणार महत्वाचं आहे. सागरावरती शिळाने त्या ठिकाणी सेतू बांधला, याच्यामध्ये नवल त्या ठिकाणी नाहीये. नाम किती महत्वाचं आहे. नाम चांगले चांगले माझे चित्ती राहू बरे कपिकुळ उतरले मुक्त केले राक्षसा. नाथबाबांचं वाङ्मय मारिले राक्षसा लिहिलं नाहीये, मुक्त केले राक्षसा. घेणाऱ्यांचं पण उद्धार आहे आणि व्याज करणाऱ्याचा सुद्धा उद्धार आहे. नामाचं महत्व वर्णन करतात. पुढे आहे का मुख्य औषधी सकळ जनी नामामृत संजीवनी नामे निर्मुक्त भवबंधनी चुडामणी नरवीरा. नाम अमृत संजीवनी. नामांचं वर्णन त्या ठिकाणी बघा. नाम अमृत संजीवनीपेक्षा मोठा औषध कोणतं नाहीये. तुम्ही मागे करोनाचा काळ होऊन गेला असेल. करोनाच्या काळामध्ये माणसं औषधाने तरले नाही, फक्त नामाने तरले. अनुभवाला साक्षी करून आम्ही बसतोय. माझ्यासमोर मरणाचं महत्व कुणाला ना मला विचारा. आणि समोर जरा 10,000 15,000 हजार लोक मेलेले डोळ्याने बघितले मी. म्हणून सांगतोय ज्यांनी नाम घेतलं तोच त्या ठिकाणी वाचलंय आतापर्यंत. वर्णन सांगतात बघा, हजारो औषधी त्या ठिकाणी असतील, पण प्रत्येक औषधीमध्ये जर एकाच महत्व त्या ठिकाणी असेल तर नामामृता गोडी वैष्णवाला तिथून सगळ्या प्रकारचा प्रसार वर्णन करतात. कायसे ब्रह्मशास्त्राचे बळ कायसे बापुरे काळ मृत्यूचे मार्ग सकळ नाम केवळ रघु नका. काय ब्रह्मशक्तीचे बळ कायसे बापुडे ते काळ. काय ब्रह्मशक्तीचं बळ. नामाच्या पुढे ब्रह्मशक्तीचं बळ म्हणजे पायाच्या बापुड्याप्रमाणे त्या ठिकाणी सांगतात. दोन्ही करणं सुद्धा नाही. ब्रह्मशक्तीचं बळ काय ते ब्रह्मशक्तीचं बळ. त्याच्यासमोर काळ सुद्धा येऊ शकत नाही. त्याच्या मुखामध्ये नाम त्या ठिकाणी असेल. नाथबाबा वर्णन करतात, औषधी घेण्यासाठी हनुमंतरायाच्या प्रयाणाला उद्यत करण्याचं प्रकरण आहे. पुढे आहे का ऐसे वासुनिया स्वामी मजा जरी तुम्ही तरी दिव्य औषध आणि रोगी या दुर्गम विरोगी. भक्त असावा ना हनुमंतरायासारखा असावा. तो वगैरे उगाच म्हणत नाही काय भक्तीच्या वाटा. तो वगैरे उगाच म्हणत नाही. तो गीता तुलनेची ब्रह्म स्वतः म्हणते हनुमंतरायाला मला भक्तीच्या वाट्याला उगाच नाही. दासेट लिखत हनुमंतरे केले म्हणून केले. एका शब्दामध्ये भवरोगावरचं औषध सांगितलंय. काय नाम अमृत संजीवनीला काळ सुद्धा समोर राहत नाही. पण रामचंद्र प्रभू मला आज्ञा दिली आहे ना, त्या पर्वतावरून औषधी आणायच्या निश्चित मी जाणार. हे कार्य रामकार्य पूर्ण करण्यासाठी मी उद्यत आहे. पुढे आहे काय म्हणतात, चिंता न करी रघुनाथा चिंता दुःखनी सर्वता चिंतेचे बाण घेता दुःखावस्था निवारा. दुःखावस्था निवारा. ब्रह्माला उपदेश करलाय बघा. रामचंद्र प्रभू मनामध्ये असणारा दुःख आणू नका, वाईट त्या ठिकाणी वाटू देऊ नका, मनामध्ये चिंता येऊ देऊ नका. कारण चिंता चिंता समायुक्ता कठोपनिषद वर्णन करतात. चिंता चिंता समायुक्ता बिंदू मात्र विशेषता सजीवं दहती चिंता निर्जीवं दहती चिंता कठोपनिषदात वर्णन आहे. नाथबाबा या चोरीला प्रबंध देऊन सांगतात. गावाला या चोरीचं प्रबंधन सांगतात. तुम्ही चिंता मनामध्ये आणली तर तुमची सुरुवात तिथूनच आहे. तिथूनच दुःख त्या ठिकाणी प्रारंभाला येतं. म्हणून मनामध्ये दुःख आणू नका. सच्चिदानंदाचा गाभा रामचंद्र प्रभू तुम्ही आता कार्य करतो काय म्हणतात.
चिंता जर एकदा असणारी लागली तर दुःखाचं त्या ठिकाणी सुरुवात होते. चिंता जर एकदा असणारी माणसाला लागली तर धडाचा माणूस वेळ आवेला वेळ लागत नाही. चिंता एकदा लागली तर सूर असुरांना सुद्धा त्या ठिकाणी पदच्युत करायला कमी पडत नाही. अशी ही चिंता आहे आणि या चिंतेला भगवंताच्या पायी टाकलं तर धनबारा बाराव्यांच्या सांगतात तयाच्या कुळीची सकळ चिंता आणि ईश्वराची पतिव्रता. धनबारांचं वर्णन आहे. ती असणारी चिंता भगवंताच्या पायावर टाकायची पण त्याच भगवंताला चिंता करू नको म्हणून हनुमंतरायाच्या ठिकाणी तो सगळी देऊ लागले. काय का पुढे सुखनिधी राजभवन सुखनिधी भोगायतन नरपुत्रादी सुखनिधी राजभवन सुखनिधी योगायत काही सुख देत नाही. चिंता एकदा लागल्यानंतर मेलेल्या माणसाला जाळण्यासाठी चिंता असते बघा. चिंता त्याच्यावरती एक अनुस्वार जर दिला ना तर जिवंत माणसाला जाळणारी ती कोण असते. मग ती तुम्हाला सोन्याच्या गादीवर जरी झोपवलं तरी सुद्धा तुम्हाला ती झोप येऊ देत. ही चिंता आहे. ही सुखाचा सागर त्या ठिकाणी विषाच्या एका थेंबाने विंदाळून टाकते. की अवघा असणारा राजभोग ऐश्वर्य एका असणाऱ्या नैराश्याच्या चिंतेने भस्म करून टाकते. अवघा बघा वर्णन करतात. सुखनिधी धन संपत्ती सुखनिधी सकळ संपत्ती सुखनिधी यश कीर्ती चिंता चित्ती प्रवेशता चिंता चित्ती प्रवेशता. एकदा मनामध्ये चिंतेने प्रवेश केला ना तर पुन्हा असणारं कोणत्याच ठिकाणचं असणारं सुख प्राप्त होत नाही. संपत्ती असू द्या चिंता लागली सुख प्राप्त होत नाही. संतती प्रावरण असू द्या चिंता मागे लागली सुख प्राप्त होत नाही. सगळ्या ठिकाणचं सुख तुम्हाला प्राप्त असू द्या पण फक्त नाव एकच चिंता राहू द्या की सुख भोगायला मी राहील का. सगळ्या सुखाची काय होती माती होऊन जाती. म्हणून चिंता पाहिजे असं बोलतात. चिंतेने नव्हे इहलोकं चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिका चिंतेने न साधे योग सुख चिंता न देख भला नव्हे. चिंतेमध्ये राहिल्यानंतर भलं तुम्हाला कुठेच नाहीये. काय वर्णन करतायत इहलोकी पण सुख प्राप्त होत नाही आणि परलोकाची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सुख प्राप्ती होत नाही. अशा प्रकारचं असणारे जे काही चिंतेचं असणारे त्या ठिकाणी वर्णन करू लागले. इहलोकी सुख देत नाही परलोकी सुख देत नाही. योगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुख देत नाही. तर चिंता प्राप्त झाली चिंता मागे लागली तर योग साध्य होत नाही. नाथबाबा वर्णन करू लागले. परमानंदाचे मन समग्र चिंतेने जाईले तवेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वासे निरंतर उद्वासे. एक चिंता त्या ठिकाणी मागे लागली ना तर आनंदाचं घर त्या ठिकाणी मोडतं. परब्रह्माचा ठेवा त्या ठिकाणी मोडतो. एक कथा सांगून जातो बोलण्यामध्ये दोनच वाक्यामध्ये सगळ्यांनी भागवत ऐकलेलं आहे. गीताचं एक व्यक्तीने भागवत ऐकलं नाही. जडभरत राजाला फक्त 2 दिवसाच्या अंतरावरती मोक्ष होता. एक हरण ते आडवं दिसलं. या हरणाचं काय होईल चिंता मागे लागली 3 जन्म घ्यावे लागले उद्धार व्हायला. काय लागली फक्त परब्रह्म प्राप्ती 2 हातावरती 3 जन्मापर्यंत गेली. चिंतेचं प्रकरण सांगतात. हे चिंतेचा समाधान करते तुझे नाम पाव एवढा तुला नाम निर्माव महाबाहु श्रीराम. नाथ महाराजांच्या तर्फे गावात नकारेला धाडत नाही. चिंता करायची नाही. चिंतेने कुणाचंच नीट झालं नाही. आताच वेळी सांगितलं चिंता म्हणजे माणसं मरणाची मानसवादी लागली उभं जाण्याची चिंता असते. म्हणून रामा कोण म्हणाले कुणाला मारुती शिष्य असून रामप्रभूला चिंता करू नका अशा प्रकारचा संदेश देत आहे. ते असमुळ चिंता सांगून नाही होय स्वस्वरूपी सावन दुःख मित्रासी भय नाही प्रतिज्ञा पाहिजे माझी. औषधी अन्नार अन्नार म्हणजे कोणी गप्पा नाही. प्रतिज्ञा
औषधीचा उपचार करू सुद्धा लक्ष्मण हातात करीत आताच्या वळीतलं च मगाच्या वळीतलं मी या दोन शब्दांमुळे 19 वेळा जास्त वेळ थांबावं लागलं. रामा तुम्ही चिंता सोडून द्या, चिंता मनात करू नका. आताची लावून या सत्तर आताच्या आता जातो लवकर औषधी म्हणलं त्याच घेऊन येतो आणि क्षणात लक्ष्मणाला उठवतो. खरंच का प्रतिज्ञाचा आचार हे माझे पण करू शकतो पण मात्र म्हणतो ऐसे बोलोनी गोळामुळ होय होय रहाटिले भूमीचे नांगोळ पुढील कथा अति रसाळ श्रुते सकळ परिशोध त्याला फोर्स निघाला इंग्रजी शब्द मराठी वापरायला आणि इंग्रजी बोलायची गरज नाही. मोठी असणारी हव्यास निर्माण झाली. शेपटीचा आकडा जमिनीवर आपटला, आवाज झाला आणि या ठिकाणी पुढे काय होणारी कथा आहे ते गावात काका म्हणतात. एका जनार्दनाचे ताने भुकाळू परी मागून येणे याला किंमत कारणे मुखी घास देणे जननी विषय परिहाराचा लागला काका वाच थांबला. पुरस्कार पूर्ण थांबला. भुकाळू परी मागून येणे. अहो लहान लेकरू आहे, त्याला भूक लागली असली तरी मागायचं कळत नाही. कळत नाही मग त्याच्या आईने काय करावं लागतंय. त्याचे फोटो वाळलेले दिसले त्याला तहान लागली आहे. त्याचे फोटो वाळलेले दिसले सुटलेले त्याला भूक लागली आहे. अशा प्रकारे जननी ये आई असं म्हणत असणारं लवकरात लवकर ध्यानात घ्यावं. हे जे कोणा लागे माऊलीसे तोंडीचे काढी देवे गेसी गोपी बालकाच्या मुगासी निज मानसी स्नेहाळ माय ज्या जे गोड लागेल पदार्थ समजा लेकराला सावण्यासारखा गिळण्यासारखा. ज्या दिवशी गोड लागून काय करायचे त्याला चांगला गोड लागला सगळं गोड लागले त्याला जातच नाही फुल चावायला. अशा प्रकारे जे ज्या संधी ज्याच्या वेळेप्रमाणे असणारा आईनं जाणून घ्यावं. गोड लागत ते लेकराच्या मुखात घालावं नाही घालते आणि तसाच राम कटेचा गोड घास माझ्या नाक घालावं. एका जनार्दना शरण श्रुती द्यावे अवदान हनुमान धावूनी आपण औषधीशी आगमन जनार्दन स्वामींच्या एकनाथ महाराजाला माझा साष्टांग नमस्कार. आताच्या बोलाप्रमाणे बोले कसा चाले याचे वंदावे पाहुले किंवा बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. एक बोलून एक चालणार तोंड बघू नये. मारुती आमचे एक बोलून एक चालणार आहे नव्हतं म्हणून पण करून सांगितलं रामा आत्ताची लवकरात लवकर औषधी घेऊन येतो. पायाची स्वस्ती श्री भावार्थ रामायणे उदकांडे काकाटिका औषधार्थ हनुमंत प्रार्थनो नाम चतुर्शतवारिषु अध्याय पुंडलीक वरदे हरि विठ्ठल